शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश। अजित पवारांच्या उपस्थितीत आढळराव स्वगृही परत। शिरूरमधून आढळराव पाटील यांना उमेदवारी जाहीर। गडचिरोलीत काँग्रेसमधून भाजपमध्ये इनकमिंग नामदेव उसेंडींनी घेतलं हाती कमळ। बावनकुळेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। रायगडमधून सुनील तटकरेंच्या नावाची अजित पवारांकडून घोषणा। महायुतीच्या जागा वाटपाचं चित्र 28 मार्चला स्पष्ट होणार। अजित पवारांची घोषणा। महायुतीतल्या तिन्ही पक्षांकडून नाशिकच्या जागेची चाचपणी सुरू। छगन भुजबळांचं वक्तव्य तर उमेदवारी मागितली नसल्याचंही केलं स्पष्ट। साताऱ्यामध्ये उद्या उदयनराजेंचा भव्य सत्कार सोहळा। साताऱ्याच्या जागेचा आग्रह अजित पवार गटाने सोडल्याची शक्यता। बदल्यात नाशिक मतदारसंघाची मागणी केल्याची चर्चा। मुनगंटीवारांनी दाखल केला उमेदवारी अर्ज। महायुतीचं चंद्रपूरमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन। फडणवीस बावनकुळे यांचा विरोधकांवर हल्लाबोल। नागपूरमध्ये काँग्रेस उमेदवार विकास ठाकरेंनी भरला उमेदवारी अर्ज। विदर्भ काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते उपस्थित। वंचित बहुजन आघाडीला आता 4 ऐवजी 5 जागांचा महाविकास आघाडीचा प्रस्ताव। भिवंडी, सांगली, जालना या 3 जागांचा मवियाचा तिढा सुटल्याची माहिती। शिवसेनेचा दक्षिण मुंबई, ठाणे, शिर्डी आणि नाशिकवरचा दावा कायम। इच्छुक उमेदवारांची नावं शिवसेनेकडून भाजपला सादर। जागा जिंकण्यासाठी योग्य उमेदवार सेनेकडे असल्याचाही दावा। विजय शिवतारेंना शिवसेना पक्षशिस्त भंगाची नोटीस पाठवणार। पक्षादेश मानला नाही तर हकालपट्टीची शक्यता। शिवतारे निवडणूक लढण्यावर ठाम। विजय शिवतारेंना अर्ज भरेपर्यंत आम्ही समजावून सांगून नाही ऐकलं तर त्यांचा आमचा संबंध संपला। शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य। अकोला पश्चिम मतदारसंघातली विधानसभेची पोटनिवडणूक रद्द। पोटनिवडणुकीविरोधात नागपूर खंडपीठात याचिका। जनतेच्या पैशांचा 3 महिन्यांसाठी अपव्यय कशाला, याचिकेत सवाल। शिवाजी पार्क मैदान प्रचार सभांना मिळावं यासाठी राजकीय पक्षांचे बीएमसीकडे अर्ज। एप्रिल आणि मे मध्ये सभांसाठी मैदानाची मागणी। शिंदे गटाचा दसरा मेळाव्यासाठी अर्ज दाखल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।